अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम, जय झूलेलाल। मैं मुख्तार अहमद, चीफ एडिटर, अमृतसर चैनल। अभी पहुंचे बडनेरा नए बस्ती झूलेलाल मंगल कार्यालय, जहां बडनेरा पुलिस स्टेशन की ओर से एक शांतता समिति की मीटिंग ली जा रही है। मीटिंग का विषय यह है, उद्देश्य ये है कि अभी आने वाले समय के अंदर गणेश उत्सव है, पोला उत्सव है, मिलादुन नबी त्यौहार है और 3-4 त्योहारों को देखते हुए एक शांतता समिति की मीटिंग ली जा रही है, ताकि सभी लोगों को समझाया जा सके, बताया जा सके, गाइडेंस किया जा सके। क्योंकि हमारा बडनेरा शहर बहुत शांत और सुंदर शहर है और सभी समाज के लोग मिलजुल के रहते हैं। तो यहाँ पर पहुँच चुके हमारे एसीपी कैलाश पुणकर सर और पीआई गीते सर और वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील चौहान यहाँ पहुँच चुके हैं। कुछ ही समय के अंदर हमारे अमरावती के कर्तव्यदक्ष डीसीपी गणेश शिंदे सर पहुँचने वाले हैं और उनके आने के बाद में हम पूरी लोकेशन लेके वो हम आप तक पहुँचाते हैं। बस अभी कुछ ही देर में शिंदे सर की एंट्री होने वाली है, हम उनका वेट कर रहे हैं। आते से हम उसकी लोकेशन लेंगे। अभी कुछ ही देर में जस्ट अमरावती के कर्तव्यदक्ष डीसीपी गणेश शिंदे सर पहुंचने वाले हैं और हम अभी अंदर पहुंच चुके हैं झूलेलाल मंगल कार्यालय के, जहां यहाँ पे वरिष्ठ लोग पहुंचे। हमारे अक्षय भाई दातेराव जी यहाँ और रियाज खान साहब, महानगर पालिका के पूरे वरिष्ठ अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी और हमारे, मैं दिखाना चाहूँगा, माजी नगर सेवक अयूब खान साहब, माजी नगर सेवक अयूब खान, मजीद बापू साहब, गौरव बांते, शेख नूर साहब, नजीब करीम खान साहब, अशफाक खान साहब, ठेकेदार शगीर भाई, वचन दादा और इधर महानगर पालिका के क्षेत्र अधिकारी, हमारे तहसीलदार यहाँ पे, मंडल अधिकारी, महानगर पालिका के क्षेत्र अधिकारी और हमारे क्षेत्रीय अधिकारी संजय निकम सर, यहाँ पे पूरी मनपा की टीम, एमएससीबी की टीम, पूरे पुलिस पाटिल सब यहाँ पहुँचने वाले हैं। इसके बाद में जो मीटिंग होती है, मीटिंग की लोकेशन लेते हैं हमारे कोतवाल सर, मेघवानी जी, हमारे सिटी न्यूज़ के हमारे वरिष्ठ मशीन भटकर सर यहाँ मौजूद, हमारे भैया नाम ख्याल में नहीं मिला ले, और हमारे आशीष ठाकुर साहब खुफिया विभाग के, जो पूरे समय पे पूरे हर एक को कॉल करके इनवाइट करते हैं, पुलिस डिपार्टमेंट के लोग। बस अभी कुछ ही देर में डीसीपी सर यहाँ पहुँचने वाले हैं। पहुँचने के बाद में पूरी लोकेशन लेते हैं और लोकेशन लेके वो आप तक पहुँचाते हैं। हमारे वसीम साहब और हमारे जाकिर जमाल साहब भी पहुँच चुके हैं मीटिंग के अंदर। शांता समिति की मीटिंग जो ली जा रही है यहाँ पे, अमरावती के क्षेत्रीय के डीसीपी गणेश शिंदे सर यहाँ पहुँच चुके हैं। मैं दिखाना चाहूँगा अपने कैमरामैन से, गणेश शिंदे सर। देख सकते हैं डीसीपी गणेश शिंदे सर पहुंच चुके हैं, बहुत ही अच्छी तरीके से, शांतिपूर्ण। और आज हमें ऐसा लग रहा है कि मीटिंग बहुत ही अच्छी और उत्सव के साथ में होने जा रही है। सभी लोग पहुंचे हैं। हमारे एसीपी कैलाश पुणकर सर, बडनेरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील चौहान, गीते सर यहाँ पे, और पूरी इसके बाद में जो लोकेशन होती है, बनती है, पूरा हम आप तक पहुँचाते हैं। मंगेश तसंच फ्रेजरपुरा विभागाचे सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री कैलाश पुणकर साहेब यांचं स्वागत, पोलीस स्टेशन बडनेराचे दुय्यम ठाणेदार श्री प्रफुल्ल गीते साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो। पहिल्या मीटिंग करता मंचावर उपस्थित झोन 1 चे उपायुक्त माननीय शिंदे सर, आपल्या फ्रेजरपुरा डिव्हिजनचे सहाय्यक आयुक्त सर श्री पुणकर सर, आमच्या पोलीस स्टेशनचे दुय्यम पोलीस निरीक्षक गीते साहेब, तसेच मंचावर उपस्थित एमएससीबी, महानगरपालिका, पीडब्ल्यूडी यांचे सर्व अधिकारी आणि सर्व मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य आणि सर्व त्यांच्याबरोबर आलेले मित्रांनो, आज
आपण ह्याच्याकरता जमलो की आपल्याला नियोजन करायचं आहे. आपले गणपती बाप्पा बसल्यानंतर आणि विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस आपल्याला काय काय काळजी घ्यायची, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आपण सगळ्यांनी व्यवस्थित ती पार पाडायची आणि उत्साहात आपल्याला पार पाडायचं आहे. सुरुवात करताना मी थोडस मागे जातो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे स्वराज्य माझा जन्मस्थान 1860ला त्यावेळेस बंदी होती, लोकांना एकत्र यायचं नाही. आणि मग जरी एकत्र आले, स्वातंत्र्य संग्रामासाठी जरी एकत्र आले किंवा सभा घेतल्या तरी लोकांना अटक होत होती आणि शिक्षा होत होती. अशा काळात ते खूप हुशार होते. त्यांनी त्या किती अभ्यास केला बघा. त्यावेळेस गणपती बाप्पा बसायचे, पण ते घरगुती बसायचे, सार्वजनिक बसायचे नाही. म्हणून त्यांनी 1893ला सार्वजनिक गणपती बसवायला सुरुवात केली. आणि त्यासाठी त्यांचा उद्देश असा होता की जनतेला एकत्र करायचे आणि स्वातंत्र्य संग्रामात सर्व जनतेला सामील करून घ्यायचे आणि स्वातंत्र्य मिळवायचे. त्याकरता त्या काळातले कार्यक्रम काय घ्यायचे, व्याख्यान आयोजित करायचे, चांगले नाटक आयोजित करायचे आणि जे भक्तिगत गीतं ते मंचावर सादर करायचे. त्याच्यातूनच मग स्वातंत्र्य चळवळीला खूप मोठा हातभार लागणार होती. पण आपल्या मंडळाला जे काही चांगलं करता येईल ते आपण सर्वांनी करावं. आपल्याला अधिक जास्त मार्गदर्शन आमचे वरिष्ठ कोणी हजर आहेत ते आपल्याला करतील आणि बाकीचे अधिकारी पण इथे उपस्थित आहेत. ते पण 2-4 मुद्दे पण बोलून जातो. तुम्हाला सांगतो, गणपती बसवण्याच्या अगोदर आपल्याला काय काळजी घ्यायची, सर्वांनी अर्ज करायला पाहिजे ऑनलाईन आणि परमिशन घ्यायला पाहिजे. विदाउट परमिशन कुणी गणपती बसवणार नाही. आपल्या दरम्यानच्या काळात मोठा कार्यक्रम असेल, मोठे ध्येय असतील, आम्हाला कळवायला पाहिजे. तिसरं, विसर्जन मिरवणुकीच्या वेळेस आपले जे पेशीवाले असतील किंवा त्याचे लाऊडस्पीकर सांगून ठेवा होता. ज्यावेळेस बदललेले आहे, हायकोर्टाचे निर्देश असल्यामुळं आपल्याला टायमाच्या वरती जाऊन 10 नंतर डीजे चालवता येणार नाही. टायमाच्या मर्यादा सगळ्यांना पाळायला लागणार आहे. त्याकरता याच्यात कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आहेत, आम्हाला पण आहे आणि स्वतंत्र त्याचं मंडळ सुद्धा स्थापन आहे. तर ते काय आपल्याला कळणार नाही. ते येऊन जातील, आपलं रिडिंग घेतील आणि पुन्हा दाखल होऊन जाईल. पुन्हा दाखल झाल्यानंतर त्या शिक्षेची तरतूद तुम्हाला माहिती आहे, विषय सक्त होऊन जाईल. असं गरीब माणूस आहे, त्याचा आपण रोजंदारीवर डीजे घेतलेला आहे, त्याचा गुन्हेगार तिथे तुमच्यामुळे जप्त व्हायला नको. त्यामुळे सगळ्यांनी टायमाच्या मर्यादा पाळल्याच पाहिजे. हे तुमचं काम आहे. आणि कसल्याही परिस्थितीत स्टार्टची मिरवणूक असो किंवा विसर्जनाची मिरवणूक असो, आपण सगळ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. तुमचे जे 5-6 लोकांचे आम्ही नावं घेतली, माजी आज पुलिस आयुक्त शहर पुलिस स्टेशन भटनेरा गणेश महोत्सव 2025 से बैठक आज इस बैठक की सम्मानीय अध्यक्ष हमारे अमृत शहर के उपायुक्त माननीय शिंदे साहब, उसी तरह से हमारे सहायक पुलिस आयुक्त माननीय कैलाश फुंकर साहब, इनका मैं अभिनंदन करता हूँ कि राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त हुआ। उसी तरह से हमारे भटनेरा के माननीय लोकप्रिय थानेदार सुनील चौहान साहब, नीतीश साहब और सभी डिपार्टमेंट के अधिकारी और शांतता समिति के सम्मानीय सदस्यगण और सभी गणेश महोत्सव के मंडल के सम्मानीय अध्यक्ष, मुख्य सचिव और सम्मानीय सदस्य। भटनेरा राष्ट्रीय एकता सप्ताह में शहर हमारे सम्मानीय अध्यक्ष शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद, जय भारत। आयुक्त श्री अरविंद चावरिया साहेब यांच्या पुढाकाराने आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या या पार्श्वभूमीवर ही जी नियोजन बैठक या ठिकाणी सर्व महापालिकेचे अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी आणि आमचं सर्व पोलीस प्रशासन यांच्याकरिता आणि सर्व गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासाठी जी बैठक आयोजित केली, सर्वप्रथम मी या बाबीचं स्वागत करतो. एक गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून आणि या शहराचा भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस या नात्यानं सर्वप्रथम मी या बाबीचं स्वागत करतो. मी श्री गणेश शिंदे साहेब यांना सांगू इच्छितो की आमचं भटनेरा शहर हे
सर्व धर्म समभाव, सर्व संस्कृती, सर्व सण हे एकोप्याने साजरा करणारं शहर आहे. म्हणजे आदरणीय सुनील चव्हाण साहेब यांना जास्त प्रसिद्धी आलीच आहे. ते आमच्यावर निरंतर प्रेम करतात. बडनेरा शहराच्या सर्व समस्या काळजीनं जाणून घेतात आणि मागचा गणेशोत्सव सुद्धा साहेब सक्रिय होते. त्यांनी तो गणेशोत्सव अतिशय काळजीपूर्वक सांभाळला आणि कुठे अशांतता निर्माण होण्याची तर आमच्या बडनेरा शहरात म्हणजे दूरपर्यंत शक्यता नसते. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, अमरावती शहरामध्ये जेव्हा थोडीफार जातीय दंगल झाली होती, काही समाजकांडाने निर्माण केली होती, परंतु त्याचा स्पर्श आमचा बडनेरा शहराला झाला होता. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आगामी 27 तारखेला गणेशोत्सव सुरू होतो. त्यातच आमचे ईदचा सोहळा सुरू होतो आणि मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो की आमच्या शहरातील सर्व नागरिक, हिंदू मुस्लिम सर्व असो, आम्ही सर्वजण एकामेकांच्या सर्व सहभागी होतो. कुठल्याही प्रकारचं संस्कृतीला आपल्या गालबोट लागेल असं कृत्य होणार नाही. फक्त या ठिकाणी गणपती मंडळाच्या काही समस्या असतील. या ठिकाणी कांबळे साहेब आहेत, काही दिवसापूर्वी ते आजारी होते, परंतु ते त्यांचे आजारी व्हायच्या अगोदर आम्ही त्यांना काही बडनेराच्या जुन्या संदर्भात सूचना केल्या होत्या की म्हणजे महावितरणचे जे केबल्स असतात, तार असतात, याची समस्या साहेब आम्ही ठिकाणी गांभीर्याने जाणतो. कारण जुनी वस्ती म्हणजे विशेषतः नवी वस्तीपेक्षा जुनी वस्ती हा भाग दाट आहे. आपण जर तिथे पाहिलं तर छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. त्यामुळे वरचे तार आणि झाडाच्या जोडलेल्या फांद्या महापालिकेचे अधिकारी आपल्या आहेत, त्यांना सुद्धा याबाबत मी महिन्यापूर्वीच सूचना केली होती की झाडाच्या फांद्या छाटल्या गेल्या पाहिजे. परंतु काय होतं प्रॉब्लेम की आपल्या महानगरपालिकेत फक्त झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी एकच मशीन अवेलेबल आहे. ती एक मशीन आहे, प्रभाग 22 आहे. ते पण कुठं म्हणजे ते मशीन उपलब्ध करणार. पण तरी मी आवर्जून सांगतो की 22 प्रभागापैकी प्रभाग 21 जुनी वस्ती हा अतिशय दाट असल्याने सर्वात प्रथम या 4 दिवसात ती मशीन तुम्ही आम्हाला उपलब्ध करून द्या. आम्ही स्वतः त्या मशीन सोबत फिरून कुठल्या झाडाच्या फांद्या छाटायच्या आहे, कुठल्या धोकादायक आहे, आम्ही स्वतः त्या म्हणजे मशीन ऑपरेटरला दाखवून त्यांच्याकडून ते कट करून घेतो. सोबत आमचे महावितरणचे अधिकारी असतात, कामगार आहेत. तर ही सुद्धा केबलची समस्या आहे. अनेक मंडळाच्या ठिकाणी केबलची समस्या आहे. मला वाटतं लोकमान्य मंडळाची निवडणूक असो, आमच्या आपण डीजे संदर्भात दिलेल्या काही सूचना असो, हे आमचे गणपती मंडळाचे कार्यकर्ते सर्व त्याचा आवर्जून पालन करतील अशी मला खात्री आहे. आणि आम्ही सुद्धा निश्चित गणपती उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आपण पोलीस या ठिकाणी आपला ग्वाही देतो आणि तुमचा थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठिकाणी कार्यालय अमरावतीतून या बैठकीस उपस्थित झालेलं आहे. माननीय श्री अरविंदजी चौरिया साहेब यांनी इतकी सुंदर एकता भरी महफिल इथे सजवली आहे, याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि माझा खाता आरोग्याशी संबंधित असल्यामुळे मला हिंदू बांधव असो, गणेशोत्सव असो किंवा ईद मिलादचा जे आपला उत्सव असते ते असो, त्याच्यामध्ये हा लेझर लाईट ना वापरण्याकरिता माझी विनंती आहे. कारण एखादी आपल्या भारतीय व्यक्तीचा जर डोळा खराब झाला, त्याची दृष्टी गेली, तो आपल्याला म्हणजे गणपती बाप्पाही माफ करणार नाही आणि मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमही माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा. तसंच जे आपला साऊंड असते, आता तुम्ही मोबाईलचे हे आपले जे ब्लूटूथ वगैरे असते किंवा इयरफोन्स असते, याच्यामध्ये लिहिलेलं असते की या मर्यादेपेक्षा जास्त आवाज वाढू नये. असंच आपलं डीजेच आहे. जर आपल्या कानामध्ये जे पडदा असते तो खूप नाजूक असते, त्या डेसिबल पेक्षा जर जास्त आवाज त्या पडद्यावर पडला आणि एखाद्याच्या सुनण्याची क्षमता त्या डीजे मुळे गेली, तर मला असं वाटते की गणपती बाप्पाही आपल्याला माफ करणार नाही आणि मोहम्मद पैगंबरही आपल्याला माफ करणार नाही. असे माझे 2 मुद्दे होते. आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली, मला स्टेजवर आमंत्रित केला. माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, मी तुमच्या समोरच सोबतच बसणार आहोत, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मेरी एक आप लोगों से गुजारिश ऐसी थी कि जितने भी मंडल हैं, जूनी बस्ती और नई बस्ती के गणेशोत्सव मंडल, यदि भविष्य में आज तक तो ऐसा कभी हुआ नहीं, क्योंकि पिछली 3-4 पीढ़ियों से हम लोग सब साथ ही में रहते हैं. हमारी 3-4 पीढ़ियाँ दोनों बस्ती में रहती हुई है. यदि किसी प्रकार की समस्या होती है तो
जितने भी गणेश उत्सव मंडल के अध्यक्ष हैं उनके नंबर यदि आपके व्हाट्सएप ग्रुप जो शांतता समिति का है उसमें नाम के साथ उनके मोबाइल नंबर यदि आ गए, भविष्य में कोई समस्या हो तो हम डायरेक्ट उनसे कॉन्टेक्ट कर सकें। इसी प्रकार ईद मिलादुन्नबी के संदर्भ में जो बात की जा रही है, ईद मिलादुन्नबी 5 तारीख को है और उसके पहले मैं समझ रहा हूँ कि डिवीजन की बैठक हो जाए तो बेहतर होगा, ताकि रूट वगैरह सब तय हो जाए और उसमें प्रॉब्लम है। महानगर पालिका की समस्या के बारे में जो हमारे रजिस्टर ने बताया, सबसे बड़ा मेजर प्रॉब्लम स्ट्रीट लाइट का है और डॉग्स का है। तो मैं आपसे निवेदन करूंगा सर कि आप पर्सनली उपायुक्त मैडम से या आई मैडम से आप चर्चा करके हमारी समस्या का समाधान निकालेंगे। क्योंकि हमारे यहाँ जो स्ट्रीट लाइट का कॉन्ट्रैक्टर है वो एक दिन 21 नंबर पर भाग और एक दिन 22 नंबर पर भाग लेता है। एक गाड़ी आती है, उसके पास में भी जो मेंटेनेंस की स्ट्रीट लाइट रहती है तो फ्यूज हो गई, उसको चेंज करने के लिए 4-4, 5-5 दिन लगता है। एक बता लग रहा मनपा के जो भी है बटला के अंदर में जो कर्मचारी दिए नहीं, तो सबसे बड़ा लापरवाही जो है वो स्ट्रीट लाइट को लेके मेरे पास में, मैं ऑनलाइन कंप्लेंट करता हूँ, कंप्लेंट होती नहीं है, लेकिन मुझे मैसेज आ जाता है कि आपकी कंप्लेंट हमने रिजॉल्व कर दी है। तो ये सबसे बड़ी समस्या है। और दूसरा जो आवारा कुत्तों का, डॉग्स का प्रॉब्लम है, वो भी बिल्कुल ध्यान दीजिए, ताकि सबसे इंपॉर्टेंट चीजें दोनों लाइन बांध रहेगी, बच्चे निकलेंगे, डॉग्स उसके ऊपर हमला करेंगे, ताकि किसी की जान के साथ खिलवाड़ किया जा रहा है। कार्यकर्ता बोलतो येऊन जाऊन हे जे मौलाना साहेब आहेत आणि हे डॉग्सवर आले, यांना मला विचारायचं आहे की यांना किती वेळा डॉगनं डसलेला आहे आणि कुठं कुठं कोणत्या पोराच्या मागे डॉग लागलेला आहे, दाखवा म्हणा आम्हाला। ठीक आहे, नंतर विचारू सर, कारण की जीवनचं ठीक आहे, डॉग नंतर तुला बोलवतो त्यांना बस। ठीक आहे, आता दुसरी गणपती संदर्भात कोणाला चर्चा? एक मिनिट, जसं की आता ट्री कटिंगचा विषय घेतला आपण, तर ट्री कटिंगचा विषय हा आहे। आता आम्ही समजा 8 दिवसापासून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करत आहे। आधी अखिलबाई होते लाईटासाठी, स्ट्रीट लाईट पण बंदच आहे। अखिलबाई नंतर दोघे आले, त्याच्यानंतर यांनी कोणता नंबर जाहीर नाही केला की त्याच्यावर फोन लावून आपण स्ट्रीट लाईट चालू करू शकू किंवा जाऊन त्यांना सांगू। ठीक है ना, म्हणूनच बैठक बोलवलेली आहे। आणि एक महत्वाचं थांबा, अंदर का मंडल बाहर लाया था, तो मुझे आपने 4-5 दिन पुलिस स्टेशन बुलाया, तो ये बार वो तकलीफ होगी क्या मुझे कि आपसे क्वेश्चन करने का? क्योंकि ये बार भी आपने कल बोला, तो ऐसा पर्सनली किसी को गणपति बिठाने के लिए आप मना कर सकते हैं क्या? नहीं, अभी आप तुम्हारा मीटिंग रखा है हाँ? सर मीटिंग में ये क्वेश्चन कर रहा हूँ, तो आपको मेरे को आंसर देना चाहिए क्या कि मैंने गणपति बिठाया और आप मना कर सकते हैं क्या उस चीज के लिए? नहीं, वो देखना पड़ेगा ना, परवानगी के टाइम सब देख लेंगे और बाद में बोलेंगे। पहले कैसे बोलेंगे? परवानगी तो अभी तुमने मुझे बोला मैं बिठाना चाहता हूँ, बिठाओ क्या? नहीं, तुम्हारे पेपर देखेंगे, सब कुछ देखेंगे, बाद में बोलेंगे। सर पेपर चलो अभी तुम पूरा पेपर लेके आओ, सबका टाइम वेस्ट मत करो। तुमको कल बुलाया था, तुम आए नहीं, बैठो अभी। और कल मीटिंग में वहाँ पे 9 बज बैठो गए। अभी, बैठो। चलो, गणेश मंडळाचा अध्यक्ष, गेल्या महिन्यामध्ये 18 तारखेला मी कंप्लेंट दिली होती स्ट्रीट पोलच्या बारेमध्ये। त्यांना किती वेळा फोन केला, दोन्ही वेळा, तरी पण कंटिन्यू आतापर्यंत 1 महिन्याच्या आसपास झालेला आहे, पण त्यांना आतापर्यंत काहीच केलं नाही। ठीक आहे, मीटिंग झाली। आणि दुसरी गोष्ट सर, मीटिंग झाली। उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच शांतता समितीचे सर्व आपले बंधू आणि भगिनी, मी सहाय्यक अभियंता महावितरण बडनेरा नवी वस्ती अक्षय जाधव। आता काही आपल्याच बंधूंनी सूचना मांडल्या की सप्लाय इंटरप्शन मेंटेन ठेवायला पाहिजे, त्यासाठी निश्चितच आम्ही सगळ्यांना अशी विनंती आहे की अद्यापर्यंत कोणीही कनेक्शनसाठी ऑफिस पर्यंत आलेलं नाही, तर कृपया सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे की 2 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ज्या ज्या क्षमतेप्रमाणे विद्युत कनेक्शन लागणार आहे तसं अप्लिकेशन त्यांनी करावं। आपण निश्चितच त्यांना तातडीने कनेक्शन देऊ। त्यासाठी फक्त एक माझी विनंती सर्वांना राहील की कृपया डिपार्टमेंटल परमिशन सगळ्यांकडे असावी, विदाउट परमिशन आपण कनेक्शन देऊ शकणार नाही, त्यासाठी अधिकृतच जोडणी लागेल। कृपया माझी सर्वांना सगळ्यांना विनंती राहील। निश्चितच हा एक कौटुंबिक उत्सव आहे, आपला गणेश उत्सव असेल किंवा विविध असेल, निश्चितच आपण सगळेजण एकत्र मिळून हे जे उत्सव आहेत ते हसी खुशीने आनंदात साजरे करू अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि 2 माझे शब्द संपवतो। धन्यवाद।
आणि सर्व मंडळाच्या अधिकारी पदाधिकारी मी सांगू इच्छितो आपण सांगितलं की आमच्या इकडे जे केबलचे काम आहे तर मॅक्झिमम मंडळाचे जे केबलचे काम आहे ते झालेले आहे. फक्त मला एखाद्या मंडळात राहिलं थोडं पाठवलं आहे आणि आमचे काम चालू आहे. जिथे इथे काही लोकल काम होते ते सर्व सरळ केले आणि पोहोचत सर्व आणि पण चालू आहे आपलं काम आणि सर्व आणि स्ट्रीट लाईट पण चालू आहे. काही भागाचं काम चालू करतो जर कंप्लीट झालं तशी आणि आता सरांनी मुद्दा उपस्थित करत आहे. इतके मंडळ आहे त्यांनी ऑफिसमध्ये येऊन आपलं पहिल्याला ऑनलाईन करायचं आपल्या महावितरणच्या सारखी स्थळावर ऑनलाईन अप्लाय करायचं आणि त्यामुळे टेम्पररी कनेक्शन टाकायचं. टेम्पररी कनेक्शन ते 10 दिवसासाठी मिळते आपल्याला आणि मीटर घ्यायचं. मीटर घेतल्यामुळे काय होईल तर 10 दिवसपर्यंत ते नंतर डिस्कनेक्ट होईल. जे बिल आहे ते भरावं लागेल आपल्याला. तर माझ्याकडे फक्त एकच मंडळ आलेले आहे ते अप्लाय करत राहिले. बाकी कोणी आलेलं नाही आजपर्यंत. तरी 2 दिवसात येऊन कनेक्शन देऊन घ्या. एवढे पडून 2 दिवसात di Jawa itu sudah aktif. तो जे इथे झालेला आहे गणेश उत्सव संदर्भात यावर चर्चा करत आहोत. सर्व समाजाने सामाजिक स्वरूपाला हा उत्सव साजरा करायचा आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये याची सर्वांनी आणि सर्व मंडळांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे आणि शांततेत हा सोहळा पूर्ण करायचा आहे. सगळ्या गणेश मंडळांना शुभेच्छा देतो आणि ते संपवतो. धन्यवाद. या नियोजनाकरता सर्व उपस्थित मंचावरील सर्व पोलीस अधिकारी व या संयुक्त बैठकीकरता सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले. या गणेशोत्सव मंडळ 10 दिवसाचा गणेशोत्सव मंडळाचं आयोजन असतं. या 10 दिवसामध्ये जे सर्वात मोठी भूमिका असते ती महानगरपालिकेची असते आणि महानगरपालिकेच्या अर्थात मोठ्या समस्या आमचे सन्माननीय माजी सदस्य मयूरबाई व गौरव वालते यांनी समस्या सांगितल्या. निश्चितपणे त्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला तातडीने निर्देश देण्यात येईल. तसं पत्रव्यवहार करण्यात येईल आणि सर्व मंडळांना मी विनंती करतो की हा जो गणेशोत्सव आहे हा सलोख्याने सामंजस्याने आणि एकात्मतेने हिंदू मुस्लिम शीख इसाई सर्व बांधवांनी एकत्रितपणे साजरा करावा. माझा असा अनुभव आहे की भंडारा शहरामध्ये थोडंफार होत राहते गालबोट, परंतु कोणतेही असे मोठ्या प्रमाणात कधीही गालबोट लागलेला नाही आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहिलेला आहे आणि कायदा सुव्यवस्था सर्व अबाधित राहतील अशी मी सर्व गणेश मंडळांना विनंती करतो व मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 अमरावती. आमच्या उपविभाग अंतर्गत जितके रस्ते स्टेट हायवे आहे आणि MDR आहे ते सर्व सुस्थितीत असण्याची खात्री करून घेईल व गणेशोत्सव सर्व उत्सवाकरिता सर्वांना शुभेच्छा. ठाणेदार चव्हाण साहेब, ठाणेदार उपस्थित सर्व शासन अधिकारी व उपस्थित सर्व भारतीय नागरिक, आज आपण जे या ठिकाणी एकत्र आलेलो आहे ते आगामी आपले जे सण उत्सव आहे, पहिला ग्रामीण भागातील महत्वाचा सण म्हणजे पोळा. पहिल्याची त्याच्याकडे झालेली आहे, शेती यंत्रसामग्री वाढलेली आहे. तरी माझी सर्व भारतीय नागरिकांना विनंती आहे की पोळ्याच्या दिवशी जुन्या काळात जुने लोक जसे जुने दुखणं काढत तसे काढू नका. असतील काही दुखणं आता आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर देतो करू.
दुसरा दिवस जो येतो तो पोळ्याची कर, लहान मुलांसाठी कानापोळा आणि मोत्यांची कर. प्रत्येक पोलीस अंमलदाराला, पोलीस अधिकाऱ्याला 85 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याप्रमाणे जास्तीत जास्त गुन्हे नोंद करण्याबद्दल आम्ही आदेशित केलेलं आहे. जे दारू पितात त्यांच्याकडे लायसन असणं जरुरी आहे. लायसन जर असेल तरी सुद्धा सार्वजनिक ठिकाणी येऊन धूमधाम करता येत नाही. जर केली तर संबंधित अधिकारी आणि अंमलदार त्यांचा कोटा पूर्ण करतील, याकडे सर्वांनी लक्ष ठेवावं. नंतर येतो आपला हरतालिका, महिलांचा सण. नंतर गणेशोत्सवाची स्थापना होते, विसर्जन. त्याचप्रमाणे आपण स्थापनेच्या सुद्धा मिरवणुका काढतो. प्रत्येक सार्वजनिक मिरवणुकीला पोलिसांची परवानगी घेणे गरजेचं आहे. सौंद किंवा उपाध्याय, प्रत्येक सौंद किंवा उपाध्यायाला पोलिसांची परवानगी घेणे जरुरी आहे. बदलच्या काळामध्ये आपला महालक्ष्मीचा प्रोग्राम येतो, ठिकठिकाणी जेवणाचे कार्यक्रम असतात. तर गणेशोत्सवाचे पेंडॉल म्हणा किंवा महालक्ष्मीचे जेवणाचे पेंडॉल म्हणा, हे टाकताना ज्यांच्याकडे तो कार्यक्रम आयोजित आहे किंवा ज्यांचे मंडळ आहे त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणाहून कमीत कमी ॲम्ब्युलन्स व फायर ब्रिगेडची गाडी ही जायलाच पाहिजे. कारण उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, माझे सहकारी अधिकारी श्री कुलकर साहेब, PI चव्हाण साहेब, त्याचबरोबर डॉक्टर जुबेरिया साहेब जे मंचावर नाही करून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, तहसीलदार साहेब, PWD आणि विविध विभागांचे, अमरावती कॉर्पोरेशनचे उपस्थित अधिकारी, सर्व मान्यवर नागरिक, या ठिकाणी जुने जाणते असे सर्व नागरिक बसलेले आहेत. पुढे पहिल्या रांगेमध्ये, दुसऱ्या रांगेमध्ये आणि मागे पत्रकार बंधू आणि या विविध सण उत्सवांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीसाठी उपस्थित सर्व तरुण मित्र मंडळी. तरुणांचा दिवस हा तरुणांसारखा असतो, तो बैठकी. या बैठकीत पुन्हा एकदा मी पहिल्यांदाच बंडेरामध्ये अशी बैठकीसाठी उपस्थित राहत आहे. भोजपूरला असल्यामुळे बंडेराला अनेक वेळा विविध कार्यक्रमांसाठी आलो, परंतु प्रत्यक्षात नागरिकांशी, कार्यकर्त्यांशी, मंडळाच्या लोकांशी आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की बंडेरा शहराचं नाव म्हणजे मोठा. मी पुण्यात लहानाचा मोठा झालो, शिकलो, वाढलो, त्यामुळे आम्ही अमरावतीचे नाव ऐकण्याच्या आधी बंडेराचं नाव ऐकलं. आता तुम्हाला दुसरा मुद्दा सांगतो. तुमच्या गावाला एअरपोर्ट झालेला, ज्यांचं पुण्याला तुमच्यापैकी येणं जाणं असेल त्यांना निश्चितपणे सांगता येईल की पुण्याचं जुनं गाव किती डेव्हलप झालंय आणि एअरपोर्टच्या आजूबाजूचा एरिया किती डेव्हलप झाला. जुनं गाव जुन्या गावासारखंच राहिलंय आणि एअरपोर्टचा एरिया, विमाननगर, आपण त्याला मोठं विमाननगर, लोहगाव आणि इतर सगळे एरिया, हा मात्र अत्याधुनिक झालेला आहे. इतर टोरेच्या इमारती झालेल्या आहेत, सर्व प्रकारचे उद्योग तिथं विकसित झालेले आहेत. आता तुमच्या गावाला तर रेल्वे स्टेशन पण आहे आणि आपले वेलोरा विमानतळ पण आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुमचं गाव बंडेरा हे शहर आहे, गावाचं शहर आहे, सॅटेलाइट टाऊन आहे, त्याची ग्रोथ खूप मोठी आहे आणि खूप ते पुढे जाणारं गाव आहे. याच्यासाठी काय आवश्यक आहे तर शहरातल्या सगळ्या नागरिकांचा एक त्याप्रती आवश्यक वाटणारा दृष्टिकोन आणि कल्चर हे आवश्यक. कल्चरमध्ये काय येतं? उत्सव साजरा करण्याची पद्धत, दैनंदिन व्यवहाराची पद्धत, लोकांची वागणुकीची पद्धत, लोकांची आदरातिथ्य करण्याची पद्धत आणि नवीन नवीन लोकांना सामावून घेण्याची पद्धत. त्या बंडेरामध्ये जसा तो अमरावती पूर्वीकडे डेव्हलप होता आहे, याच बाजूला जास्त डेव्हलप होतं, तिकडे थोडं बदलावला जास्त डेव्हलप होतं. बदलाव नाही, जास्त नांदगावपेक्षा हे जे अत्यंत सुंदर कल्चर असलेलं गाव आहे, त्याच्यामध्ये इकडे येताना पोल्युशन फ्री आहे, रस्ते चांगले आहेत, मोठे आहे. तुम्हाला जरी वाटत असतं सगळ्यांना थोडासा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला तरी तुम्ही मोठ्या शहरातल्या माणसाला विचारा तिथं काय प्रॉब्लेम आहे का, तुमचे काहीच प्रॉब्लेम नाही. आवश्यकता कशाची आहे हे जरूर तुमच्या सगळ्यांकडे आहे आणि त्याबद्दल मी तुमचं प्रथमतः अभिनंदन करतो. आता या आपल्या मूळ मुद्द्यावर येणाऱ्या काळामध्ये पोळा आहे, उत्सव आहे, मुस्लिम बांधवांचा आपला ईद मिलाद नबीचा सण आहे आणि आता पुढे कंटिन्युअस डिसेंबर 1 पर्यंत वेगवेगळे सण उत्सव चालू आहेत. कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी, PWDच्या अधिकाऱ्यांनी, MSCBच्या अधिकाऱ्यांनी आणि मी स्वतः सुद्धा आपल्या समस्या सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत आणि निश्चितपणे प्रशासन म्हणून आम्हा सर्वांचा प्रयत्न
फॅसिलिटेशन करण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर देण्यासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी, बालकांच्या सुरक्षेसाठी, अबालवृद्धांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज देणं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि निश्चितपणे आम्ही आपल्या सगळ्यांना या सगळ्या फॅसिलिटीज देऊ. त्याबद्दल आपण निश्चित करा. थोडंफार प्लस मायनस होतं, कुठं तुमच्या आमच्यामध्येच लोक या ठिकाणी अधिकारी म्हणून किंवा विविध खात्याचे वेगवेगळे तांत्रिक पदाधिकारी म्हणून किंवा आणखी काही कारणासाठी नेमणूक झालेली आहे. आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे आहोत का? पोलीस म्हणून आम्हाला फक्त आमची नोकरी पोलीसची आहे, पण आम्ही सुद्धा या सगळ्या समाजाचा भाग आहोत. तुमच्यापैकी कुठल्या तरी गावातून कुठल्या तरी शहरातून निवडून येऊन या ठिकाणी बसलेलो आहोत. ज्या काही समस्या तुम्हाला जाणवतात त्या आम्हाला सुद्धा जाणवतात, निश्चितपणे त्या आम्ही सोडू. आता आणखी जास्त पुढे जाऊन सांगतो की मी रमणबाग शाळेचा विद्यार्थी आहे. रमणबाग शाळेचं स्वतःचं ढोलपथक आहे. रमणबाग शाळेचं ढोलपथक आता न्यूयॉर्क, म्युनिक, अमेरिका आणि लंडन या ठिकाणी जाऊन पण ढोल वाजवू शकतो. म्हणजे काय आहे की तुम्ही जर एखादं कल्चर करून ठेवलं आणि चांगल्या पद्धतीने त्याचा प्रचार केला, अंगीकारला, शिस्त आणली आणि नियोजन केलं, तर त्याचा एक चांगला परिपाक तुम्ही सगळ्यांना गणेशोत्सव साजरा करताना किंवा त्या समाजाचा धर्मियांचा उत्सव साजरा करताना त्या पद्धतीचा परिपाक घेऊन. परंतु आवश्यक काय आहे, आवश्यक समस्या आम्ही काही ज्या सार्वजनिक जीवनात उद्भवतात त्या आपल्याला सांगू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की आता आपण गणपतीची स्थापना करतो, गणपती बसवतो, परंतु आपल्याला असं वाटत नाही की बाबा सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे. ती केवळ पोलिसांची नाही. गणपती बसवणाऱ्या मंडळाची कार्यकर्ते सगळ्यांची ही संयुक्त जबाबदारी. आम्ही पेट्रोलिंग करू शकतो, आम्ही तुम्हाला वेळोवेळी भेटी देऊ शकतो, आम्ही आवश्यक त्या सूचना देऊ शकतो, परंतु आपली आराध गणेश मूर्ती यांची पावित्र्य आणि मंडपाची सुरक्षा, येणाऱ्या नागरिकांची सुरक्षा, महिलांची सुरक्षा याची जबाबदारी आपल्यावर सुद्धा तेवढीच आहे, कारण आपण हा उत्सव आयोजित करतो. त्यामुळे माझी सगळ्या मंडळाला विनंती राहील की 24 तास आपल्यापैकी 2-2 कार्यकर्ते आणि विशेषतः रात्रीची मूर्तीच्या आणि आरतीच्या सुरक्षेसाठी आपल्याकडून ठेवा, जेणेकरून कुठे एखादा वाहन कार्यवाह काही कोणीतरी चोरी करण्याची उद्देशाने किंवा एखाद्या दागिने घातलेले असतात. त्यामुळे अशा सगळ्या धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी 24 तास आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी. दुसरं असं आहे, महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला यावर्षी राज्योत्सव असं जाहीर केलेला आहे. म्हणजे या उत्सवाला राज्याच्या उत्सवाचा दर्जा दिलेला आहे. जर आता हा राज्य उत्सव असेल तर त्याबाबत सर्व नियमांचं पालन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. पुढचा मुद्दा असा आहे की आता यावर्षी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या प्रेरणेतून आणि स्थानिक पातळीवर आपल्या अमरावती शहर पोलीस आयुक्तांच्या आयुक्त आपले जे आहेत माननीय अरविंद चावडीला सर यांच्या मार्गदर्शनाने आपण ऑपरेशन वाईपआउट नावाचं ऑपरेशन राबवतो. त्याचा अर्थ असा आहे की एमडी ड्रग्ज आहेत, गांजा आहे किंवा आणखी काय वेगवेगळ्या प्रकारचे कोकेन आणि इतर नशेचे पदार्थ आहेत, या सगळ्यांपासून आपल्याला तरुणांना वाचवायचा. याची जी क्षमता आहे साधारणपणे 25 ते 50च्या दरम्यानची लोक शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असतात, परंतु 18-19 खालचे तरुण मुलं की ज्यांना आपण बालक म्हणू शकतो, टीनेजर्सला विशेषतः साऊंडच्या बाबत यावर्षी प्रशासन आणि राज्य शासनाच्या सूचना कडक आहेत. आमच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्र पोलीस कंट्रोल बोर्डचे काही अधिकारी, काही टीम याचं साऊंडचं मोजमाप करणार आहे. कृपया आपल्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका. उत्सव जर चांगला आहे तर तो चांगल्या पद्धतीने साजरा झाला पाहिजे. म्हणून ज्या ज्या उत्सवामध्ये डीजे वापरला जाईल, वाद्य वापरले जाईल, त्या उत्सवामध्ये संपूर्ण साऊंडचं नियमांचं पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. बाकी तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी, तुम्हाला कॉपरेट करण्यासाठी आणि तुमच्याबरोबर हा राज्योत्सव साजरा करण्यासाठी आम्ही 24 तास हजर आहोत. त्याच्यामुळे कोणतीही चिंता बाळगू नका. सर्व उत्सवांना आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने ज्या काही अडचणी आहेत त्यांचं निराकरण करून सहकार्य करू. प्रशासनाच्या वतीने आणि माननीय पोलीस आयुक्तांच्या वतीने मी आपल्या सर्वांना येणाऱ्या सर्व उत्सवांसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. जय हिंद. आज गणेश उत्सव 2024 संदर्भ आहे. माननीय श्री सरांच्या मार्गदर्शनात आदरणीय श्री गणेश शिंदे सर, डीसीपी दोनगर, तसेच आदरणीय श्री कैलास फुंडकर सर, डीसीपी विजय यांच्या मार्गदर्शनात शांतता समितीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसेच या शांतता समिती संदर्भाने आज खंडेराव शहर ग्रामीण परिसरातील सर्व गणेशोत्सव मंडळ, शांतता समितीचे सदस्य तसेच पोलीस पाटील
उपस्थित राहिला व बडनेरा शहरातील महानगरपालिका विभाग, एमएसपीडी, महसूल विभाग, पीडब्ल्यूडी विभाग येथील अधिकारी सुद्धा उपस्थित राहिलेले आहेत. या मीटिंगमध्ये आपण दिलेल्या सूचना तसेच वरिष्ठांनी दिलेले मार्गदर्शन या सर्व बाबींचं आपण योग्य प्रकारे पालन करूया. येणारे गणेशोत्सव ईद मिलाद थोडासा शांततेनं तसेच कायदेशीर व नियमांच्या अंमलबजावणी आपण पूर्णपणे करा अशी मी माझ्या वरिष्ठांना पोलीस स्टेशन बडनेरातर्फे ग्वाही देतो. तसेच आज या कार्यक्रमाकरता आपण वेळात वेळ देऊन उपस्थित राहिले याबद्दल पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो. तसेच माननीय देशमुख सरांच्या आदेशाने सुद्धा कार्यक्रम संपलेला आहे असे मी जाहीर करतो. पुनश्च धन्यवाद. अमरावती हलचल न्यूज़ चैनल ने आज बडनेरा शहर के अंदर शांतता समिति की मीटिंग की पूरी कवरेज की. अमरावती के कर्तव्य अध्यक्ष कमिश्नर अरविंद जी चौरे के मार्गदर्शन में डीसीपी गणेश शिंदे सर, एसीपी कैलाश पुणकर सर, बडनेरा पुलिस स्टेशन के पीआई सुनील चौहान, यहाँ बहुत ही अच्छी तरीके से शांतिपूर्ण ढंग से शांतता समिति की मीटिंग संपन्न हुई. सर ने गाइडेंस किया गया, बताया गया. सभी अधिकारी लोग पहुँचे, पुलिस पाटिल पहुँचे, वरिष्ठ नागरिक पहुँचे, एमएससीबी के लोग पहुँचे, मनपा के लोग पहुँचे, पटवारी सभी लोग पहुँचे. डीसीपी सर ने गाइडेंस किया, शिंदे सर ने. और मैं चाहूँगा सर, हमारा बडनेरा शहर बहुत ही शांत और सुंदर शहर है. सभी समाज के लोग मिलजुल के रहते हैं, हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, बौद्धिस्ट. हलचल न्यूज़ 95 बडनेरा को लीड करता है. हलचल न्यूज़ सभी समाज को लेकर चलता है, सभी को गाइडेंस करता है, समाज बताता है, दिखाता है. जहाँ ऐसा नहीं हो वहाँ बताता है कि यहाँ पर ऐसा नहीं होना चाहिए. सभी समाज के लोग हलचल के आज आपके आशीर्वाद से अच्छी टीआरपी बडनेरा शहर के अंदर. मैं चाहूँगा सर, हलचल न्यूज़ हर घर तक पहुँचता है, हर व्यक्ति देखता है, हर व्यक्ति इस पर अमल करता है. आप कर्तव्य अध्यक्ष हो गणेश शिंदे सर, डीसीपी साहब, मैं चाहूँगा आप इस मौके पर हमारे बडनेरा वासियों को, शहरवासियों को 2 शब्द. डीसीपी गणेश शिंदे सर. येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ईदच्या पार्श्वभूमीवर, पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने शांतता समितीचे नागरिक आणि सर्व मंडळांचे पदाधिकारी हे उपस्थित होते. सर्व धर्मीय बांधव या मीटिंगला उपस्थित होते. सर्व उत्सवांच्या बाबत नागरिकांना प्रशासनाच्या वतीने त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या, जसं की विजेच्या असतील, पाण्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, रस्त्यावरील खड्ड्याच्या असतील आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून मिळणाऱ्या बंदोबस्ताबाबतच्या असतील. या सर्व समस्या आम्ही नागरिकांकडून जाणून घेतल्या, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या आणि त्या सर्व समस्या प्रशासनाच्या वतीने सोडवल्या जातील. आणि त्याचबरोबर हा उत्सव सर्व नागरिकांच्या, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने अत्यंत शांततात, उत्साहात आणि सर्वांच्या सहकार्याने साजरा केला जाईल असं या प्रसंगी ठरवण्यात आले. त्याचबरोबर ड्रग्सच्या बाबतीत से नो टू ड्रग्स आणि ऑपरेशन वाईपआउट माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या प्रेरणेने आपण या ठिकाणी राबवत आहोत. त्याबाबतसुद्धा जनजागृती करण्यात आली आणि सर्व नागरिकांना या उत्सवाच्या मी अत्यंत शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर हलचल न्यूज़ला सुद्धा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू सर, धन्यवाद, थैंक यू. ये थे अमरावती के कर्तव्य अध्यक्ष डीसीपी गणेश शिंदे सर. इनका साफ साफ स्पष्ट कहना है, जो कानून हाथ में लेंगे उसे बख्शा नहीं जाएगा. कानून के हिसाब से काम होगा, कानून के हिसाब से कार्रवाई होंगी. सभी समाज को यहाँ पे गाइडेंस किया गया, बताया गया. सभी समाज के लोग यहाँ पहुँचे थे, गणेश उत्सव मंडलों के लोग पहुँचे थे, समाज सेवक पहुँचे थे, माजी नगर सेवक पहुँचे थे. बहुत ही अच्छी तरीके से शांति समिति की मीटिंग संपन्न हुई. इसी के साथ में मुख्तार अहमद, अमरावती हलचल न्यूज़ के लिए कैमरामैन आनंद गोसावी के साथ, जय हिंद, जय महाराष्ट्र.